महत्त्वाची बातमी आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या कार्यालयामध्ये महिलांनी गोंधळ घातला। उमेदवारी न मिळाल्याने इच्छुक महिला नाराज झाल्या, तर इच्छुक महिला उमेदवार भावुक झाल्याचं देखील पाहायला मिळालं। उमेदवारी देताना अन्याय झाल्याचा आरोप देखील आता इच्छुकांनी केलेला आहे। शिंदे साहेबाला सुद्धा न्याय मागते। साहेब तुम्ही मला न्याय द्या, नाही तर मी म्हणाल का तुम्ही फक्त याच्यावर बोलता का नाही। कार्यकर्त्याला आम्ही न्याय देतो, कार्यकर्त्याचा विचार करतो, पण साहेब कार्यकर्त्याचा विचार नाही आहे। आज 500 महिलांमध्ये जर कधी काही बरं वाईट झालं, रडू नका ताई, मला आरामात कटवलं, माझं फायनल कटवलं त्यांनी काल। रडून पडून काय करणार आहे आपण। संत्री यांच्यावर बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची मोठी खेळी पाहायला मिळते। युतीची घोषणा होण्याआधीच ठाण्यामध्ये एव्ही फॉर्म वाटणार आहे। दोन्ही पक्षांकडून अनेकांना उमेदवारी भरण्याचे आदेश देण्यात आले। बंडखोरी होऊ नये यासाठी एव्ही फॉर्म वाटणार असल्याची माहिती आहे। नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा सुरू आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्र लढणार आहे। आज रात्रीपर्यंत महाविकास आघाडीचं चित्र स्पष्ट होईल। महाविकास आघाडी अजित पवारांना सोबत घेणार नसल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।